मी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण तात्काळ हा गुन्हा दाखल करून संबंधित आरोपितांना संतोष दानवे सह आरोपी करून अटक करावं। तुमचा कोरटकर तिकडे बोलतो, तुमचे ते नालायक लोक आमच्या अस्मिता आमचं स्वाभिमान शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, त्यांना तुम्ही संरक्षण देता। पण आज एक क्लास 1 अधिकारी डबल डॉक्टरेट झालेला PhD झालेला माणूस या राज्याच्या प्रशासनामध्ये क्लास 1 ची नोकरी करतोय, त्याला मारहाण होते, त्याला संरक्षण नाही, त्याच्या कुटुंबाला संरक्षण नाही। आपण त्वरित ऍक्शन घ्यावी, नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये सबंध जागरूक नागरिकांच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडलं जाईल। अधिकाऱ्याला आणि आमदार संतोष दानवे यांनी जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर परत त्यांच्यावर हल्ला झाला। काल मी ती संतोष दानवेंची क्लिप ऐकली। सुरुवातीला मलाही असं वाटलं होतं की हा अधिकारी कदाचित काही चुकला असेल, काही असेल, परंतु त्या पूर्ण संभाषणामध्ये संतोष दानवे त्या अधिकाऱ्याला आरेरावीची भाषा किंवा शिवीगाळ करताना दिसले। संबंधित अधिकारी एक शब्दही काही बोलला नाही। मला असं वाटलं कालचं प्रकरण असेल, पण मी आता SP ऑफिसला या ठिकाणी ते संबंधित अधिकारी त्यांचे आई वडील SP साहेबांना भेटण्यासाठी आले होते, त्यांच्याशी चर्चा केली, हे सगळं प्रकरण समजून घेतलं। शुक्रवारची ही घटना आहे, ज्यावेळेस शेवटचं वाक्य संतोष दानवे त्या ठिकाणी बोलतात की थांब तुझ्या अंगावर लोक घालतो, थांब तुझ्या अंगावर शेतकरी घालतो, आणि 5-10 मिनिटांमध्ये अवघ्या त्या ऑफिसमध्ये 5-25 लोक येतात आणि इतकं मारतात त्या अधिकाऱ्याला की तो अधिकारी बेशुद्ध पडतो। तो अधिकारी म्हणजे कोण तर डॉक्टर योगेश अक्षय हे डॉक्टर आहेत, PhD डबल डॉक्टरेट आहे, क्लास 1 अधिकारी आहे, एक उच्च शिक्षित अधिकारी। आणि त्या क्लास 1 अधिकाऱ्याला जर या राज्याच्या सत्ताधारी पक्षातला एक आमदार की जे 3दा निवडून आले, त्यांचे वडील 3दा आमदार, 5दा खासदार, एवढा मोठा म्हणजे हा बाबा तुम्ही तुमच्या बापाच्या कमाईवर बापाच्या नावावर आमदार झाले, हा जो डॉक्टर अक्षय हे यांच्या बापाच्या आई बापाच्या कष्टावर आणि स्वतः अभ्यास करून क्वालिफिकेशनवर अधिकारी झाले। हे काही असे तसे अधिकारी झाले, PhD केली। त्या अधिकाऱ्याला अर्वाच्य बोलणं ठीक आहे, ऑफिसमध्ये जाऊन बेदम मारहाण करून बेशुद्ध पाडलं हे मी सांगत नाहीये। त्याच दिवशी शुक्रवारी संबंधित अधिकारी भोकरदन पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेला, तिथं CCTV फुटेज आहेत, रिपोर्ट घेतला नाही, त्यांना दवाखान्यामध्ये रेफर केलं, ते जालन्याला आले, ट्रीटमेंट घेतली। शनिवारी त्यांची आई आणि ते परत रिपोर्ट द्यायला गेले भोकरदन पोलीस स्टेशनला, रात्री 9-10 पर्यंत तिथं बसले। अरे या राज्यातला एक क्लास 1 अधिकारी डबल PhD त्यांच्या आईसह 60-70 वर्षाच्या आईसह 10-10 वाजेपर्यंत तुम्ही रिपोर्ट त्या पोलीस स्टेशनला बसलं, गुन्हा दाखल करत नाही काय? मदत चालली या राज्यामध्ये? गृहमंत्री साहेब काय चाललंय? फडणवीस साहेब तुमच्या राज्यामध्ये? आणि आज हीच मंडळी पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करून तो अर्ज घेऊन आले की आम्हाला न्याय द्या, आमच्या जीवाला धोका आहे। ते काका ती आई ज्यावेळेस बोलत होते म्हणत होते आमच्या पोराला मारून टाकते, धमकी दिली की तू जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर तुला मारू। अरे म्हणजे तुम्ही त्याला मारणार, तुम्ही त्याला अपमानित करणार, बेशुद्ध पडेपर्यंत मारणार आणि परत धमकी देणार की तू जर पोलीस स्टेशनला गेला तर तुला हे करू ते करू। अरे काय चाललंय? गप्पा हे बिहारच्या पलीकडे करून टाकलंय का? पाकिस्तान अफगाणिस्तान आहे का? हा महाराष्ट्र आहे, हा भारत देश आहे। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे की नाही, संविधान आहे की नाही? माझी विनंती आहे, या विषयावर आम्ही आंदोलन सोडू, उद्या पत्रकार परिषद घेतो। मी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण तात्काळ हा गुन्हा दाखल करून संबंधित आरोपितांना संतोष दानवे सह आरोपी करून अटक करावं आणि या पीडित परिवाराला न्याय द्यावा, त्यांना पोलीस संरक्षण द्यावं। तुमचा कोरटकर तिकडे बोलतो, तुमचे ते नालायक लोक आमच्या अस्मिता आमचं स्वाभिमान शिवाजी महाराजांबद्दल बोलतात, त्यांना तुम्ही संरक्षण देता। पण आज एक क्लास 1 अधिकारी डबल डॉक्टरेट झालेला PhD झालेला माणूस या राज्याच्या प्रशासनामध्ये क्लास 1 ची नोकरी करतोय, त्याला मारहाण होते, त्याला संरक्षण नाही, त्याच्या कुटुंबाला संरक्षण नाही। आपण त्वरित ऍक्शन घ्यावी, नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये सबंध जागरूक नागरिकांच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडलं जाईल। मी दीपक बोराडे, सामाजिक कार्यकर्ता।